तिकडे आजीबाई बरोबर की नाही? असं वाटतं ना, जगावं जगावं, नातू बघावे, पण तू बघावे, जगावंसच वाटतं. प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे, पण काही घाबरू नका. आपापला मृत्यू आपल्याला समजतो, लक्षात घ्या. तुम्हाला जरी नाही समजलं तरी मी सांगू का तुम्हाला? तुमच्या सगळ्यांचा मृत्यू मी सांगू शकतो. सांगू? कोणाकोणाला सांगू? इकडून सुरुवात करू. तुम्ही कधी मरणार आहात, तुम्ही कधी मरणार, सांगू का? 100 रुपये द्या. आई महाराज आबांचं सुद्धा आगमन झालं. हा, सांगू तुम्हाला मृत्यू प्रत्येकाचा 100 चालेल? ऐका अजी, तुम्ही पण ऐका. आपल्याला आपलं मरण कळतं बरं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला त्याची भीती वाटत नाही, कारण त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय ठेवून बसलेलो आहे. जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय. आम्हाला भीती वाटत नाही, पण आपण भीतो. त्या मृत्यूची भय आपल्याला असल्यामुळे ते मृत्यू तुमचा काय आहे ते मी सांगतो, तुम्ही ऐकून घ्या. बघा आता व्यवस्थित ऐका, कान लावून ऐका, परत मी सांगायला थांबणार नाही. ऐकताय? हो बोला. सांगू हा, ऐका. कानी घालून या बोट नाद जे पहावे, नदी सता जाणावे 9 दिवस. कानामध्ये बोट घालून घरघर 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 आवाज येतो. तो आवाज आपल्याला यायचा बंद झाला तर समजायचं मी 9 दिवसात मरणार आहे. थांबाजी, तुम्ही आता कानात बोट घालू नका. कीर्तनामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही, याची गॅरंटी मी घेतो. बोला नीट ऐका. कानी घालून या बोट नाद जे पहावे, नदी सता जाणावे 9 दिवस. भोवया पाहता नदीसे जाणा, आयुष्याची गणना किती? 7 दिवस. ह्या आपल्या डोळ्याच्या वरती भोवया आहेत ना सगळ्यांना? अशा बघावरती हे थांब तिथे थांब, लगेच तू काय करू नको, अशा बघायच्या वरती. आणि त्या भोवया दिसल्यानंतर समजायचं आपण आहे अजून. पण भोवया दिसायच्या बंद झाल्या तर समजायचं 7 दिवसात राम नाम. अजून तुम्हाला सांगतो. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, नदी सता जाणावे किती? 5 दिवस. डोळ्यात असं बोट घालायचं, जोरात दाबायचं, बरोबर डोळ्यावर अशी चक्र फिरायला लागतात. फिरतात ना चक्र, ती चक्र फिरायची जर बंद झाली समजायचं 5 दिवसांनी. सरळ बिंदास पोराला सांगायचं ना, तयारी कर, 5 दिवसांनी मी जाणार आहे. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, नदी सता जाणावे 5 दिवस. अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगून जातो. नाकाचं शेंड, सगळ्यांना नाकाचा शेंड आहे ना? काय कायचे नाक बघण्यासारखे. ते आमच्या इथे एक मोठा सावकार आहे, 1.5-2 करोडच्या गाड्या काय, बंगले काय, सोनं काय. आमचे राहुल दादा बोलले, तिच्या अंगावर सोनं बघा किती आहे. तर मी म्हणलं, मी बघितलं, गणित केलं, कमीत कमी 1 करोडच्या वर असेल. हो माहिती, आमची चर्चा झाली. पण नाकात नथ घालायला असं नाक चपटय. सगळं काय नाकात धड नाही. नाक दिला नाही, लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना आहे ना? मग आता एक लक्षात घ्या. नाकाचा शेंडा ह्या डोळ्याने असा बघायचा. नासागरीचे आग्र नदीसे नयनी, तरी ते चिदिनी म्हणा रामकृष्ण.
नाकाचा शेंडा आपल्या डोळ्यांनी दिसायचा बंद झाला, राम नाम सत्य आपण मेलो समजायचं, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल बुवा हे कुठून तुम्ही आणलं, काही पुरावा काय? ऐका पुरावा. ज्ञानदेवा म्हणे साधूचे लक्षण, ज्ञानदेवा म्हणे साधूचे लक्षण, ज्ञानदेवा म्हणे साधूचे लक्षण, ज्ञानदेवा म्हणे साधूचे लक्षण, ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण, ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण, ज्ञानदेवा म्हणे साधूचे लक्षण, ज्ञानदेवा म्हणे साधूचे लक्षण. काळ आपण जाणावे, अंतकाळ आपण जाणावे, भोया पाळतान दिस जाण, भोया पाळतान दिस माऊली ज्ञानोबारायने हे चिंतन मांडले. माऊली ज्ञानोबाराय सर्वसामान्य नाही. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली वारकरी संप्रदायाचा पाय आहे. आता आपण ज्यांच्यावर पोट भरतोय ना, ती माऊलीची कृपा आहे. एका ज्ञानेश्वरीनी, एका गाथेनी, एका अभंगावर कितीतरी पाकिट घेऊन जातात, तरी लोक देत आहेत, तरी लोक देत आहेत. आलं का लक्षात? त्या माऊलीच्या मुखातली वाक्य अशा पद्धतीने जर जीवन जगलात तर तुमचा मृत्यू तुम्ही ओळखू शकता. ते भय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला नाही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. जगद्गुरु तुकोबारायनं पुन्हा प्रश्न विचारला, एवढा अधिकाराने, एवढं विश्वासाने बोलायचं कारण काय? ते म्हणतात त्याचं कारण तो आमच्या मागे आणि पुढे उभा आहे, म्हणून आम्हाला भीती नाही. अपंगाचं दुसरं चरण. देव उभा मागे पुढे, 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 देव भीती न वाटण्याचं कारण तो आमच्या मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट आमच्यावर येणारे संकट येऊन देत नाही. आता